श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडत्या स्वामी शक्ती परिवारात मनपूर्वक स्वागत. आपला आजचा हा व्हिडिओ कर्क राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी खास आहे. हा व्हिडिओ निश्चित भविष्य सांगण्यासाठी नाही, तर पुढील दिवस अधिक जागरूक, शांत आणि सकारात्मकपणे जगण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. म्हणून सुरुवातीला एक विनंती, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत 11 महत्त्वाचे इशारे जे तुम्हाला अधिक सजग राहण्याची आठवण करून देतील. 3 शुभ संकेत जे आशा आणि आत्मविश्वास वाढवू शकतात. करिअर, व्यवसाय, पैसा, प्रेम, कुटुंब आणि आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन. आणि शेवटी महादेवांचा एक प्रेरणादायी उपाय. जर तुमची भगवान शंकरावरती श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने हर हर महादेव, जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, कर्क राशीच्या व्यक्ती मनाने संवेदनशील, कुटुंबवत्सल आणि जिव्हाळ्याची नाती जपणारे असतात. अनेकदा त्या इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवतात आणि प्रत्येक वेळी स्वतःलाही वेळ देणे तितकेच महत्त्वाचे असते. आजचा दिवस तुम्हाला हाच विचार पुन्हा आठवण करून देऊ शकतो. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील, तर काही गोष्टीमध्ये संयमाची गरज भासू शकते. कधी एखादा साधा संवाद तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो, तर कधी एखादी छोटी संधी मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते. आणि कधी फक्त शांतपणे थांबून परिस्थितीकडे पाहणे हेच सर्वात योग्य पाऊल असते. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या निर्णयांमध्ये भावना आणि विवेक यांचा समतोल राखत आहे का? हा प्रश्न अनेक गोष्टी स्पष्ट करू शकतो. लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक दिवस हा परीक्षा नसतो, पण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून जातो. महादेवांचा आजचा संदेश, स्वतःवर विश्वास ठेवा. संयमाने केलेले योग्य कर्म हेच भविष्यातील प्रगतीचे खरे बीज असते. आणि आता आपण जाणून घेणार आहोत ते 11 महत्त्वाचे इशारे जे तुम्हाला पुढील दिवस अधिक सजगपणे जगण्यास मदत करू शकतात. इशारा क्रमांक 11. प्रत्येक संधीला होकार देऊ नका. आज तुमच्यासमोर एकापेक्षा जास्त पर्याय येऊ शकतात. एखादा प्रस्ताव, नवीन काम किंवा नवीन जबाबदारी आकर्षक वाटू शकते, पण प्रत्येक संधी तुमच्यासाठी योग्य असेलच असे नाही. स्वतःला विचारा, ही गोष्ट माझ्या ध्येयाशी आणि माझ्या मूल्यांशी जुळते का? घाईघाईने दिलेला होकार नंतर अडचणी निर्माण करू शकतात, तर विचारपूर्वक घेतलेला निर्णय आत्मविश्वास वाढवू शकतो. इशारा क्रमांक 10. मनावर जास्त ओझे घेऊ नका. कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा इतरांच्या भावना मनावर घेतात. आज जर एखाद्याने कठोर शब्द बोलले किंवा अपेक्षेप्रमाणे वागले नाही, तर ते सतत मनात ठेवू नका. प्रत्येक गोष्ट वैयक्तिकरित्या घेणे आवश्यक नसते. कधी कधी समोरची व्यक्ती ही स्वतःच्या अडचणींशी झुंजत असते. इशारा क्रमांक 9. पैशांबाबत संयम ठेवा. या काळात एखादी खरेदी, गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णयांना समोर येऊ शकतो. त्यासाठी पुरेशी माहिती गोळा करा. नियोजन, बचत आणि वास्तव परिस्थिती यांचा विचार करूनच पुढे जा. आर्थिक शिस्त दीर्घकालीन स्थैर्यासाठी उपयोगी ठरते. इशारा क्रमांक 8. नात्यामध्ये संवादाला प्राधान्य द्या. घरात, मित्रांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी एखादा छोटा गैरसमज होण्याची शक्यता असेल, तर शांतपणे संवाद साधा. काही वेळा आपण समोरच्याचे पूर्ण बोलणे ऐकत नाही आणि गैरसमज वाढतात. आज ऐकण्याची तयारी ठेवा. कधीकधी शांत संवाद हा सर्वात प्रभावी उपाय असतो. मित्रांनो, हे इशारे तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाहीत, तर स्वतःचे निर्णय अधिक शांतपणे आणि सजगपणे घेण्यासाठी आहेत. इशारा क्रमांक 7. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी एकट्याने घेऊ नका. कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा घर, नाती आणि काम यांची जबाबदारी स्वतःवर जास्त घेतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक समस्या तुम्ही एकट्याने सोडवलीच पाहिजे असे नाही. गरज पडल्यास विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. एकत्र विचार केल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे अधिक स्पष्ट होतात. इशारा क्रमांक 6. आरोग्याची छोटी चिन्हे दुर्लक्षित करू नका. धावपळ, ताण किंवा अपुरी झोप यांचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणून पुरेशी विश्रांती, संतुलित आहार आणि नियमित पाणी पिणे याकडे लक्ष द्या. जर काही त्रास जाणवत असेल, तर तो दुर्लक्षित करण्याऐवजी योग्य वेळी आवश्यक सल्ला घ्या. इशारा क्रमांक 5. स्वतःची इतरांशी तुलना करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. आज कोणीतरी पुढे दिसत असेल तरी तुमची वाट वेगळी असू शकते. तुलनेपेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. लहान लहान सुधारणा देखील मोठ्या यशाचा पाया बनू शकतात. इशारा क्रमांक 4. बदलांना घाबरू नका. जीवनात कधी कधी नवीन जबाबदाऱ्या, नवीन लोक किंवा नवीन संधी येतात. सुरुवातीला त्या अनोळखी वाटू शकतात, पण प्रत्येक बदल वाईटच असतो असे नाही. योग्य तयारी, शिकण्याची तयारी आणि संयम यामुळे बदल ही प्रगतीची संधी ठरू शकते. लक्षात ठेवा, कधी कधी आयुष्यात मोठे बदल बाहेरून होत नाहीत, ते आपल्या विचारांपासून सुरू होतात.
इशारा क्रमांक 3. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आज तुमच्यासमोर अशी परिस्थिती येऊ शकते जिथे एखाद्या व्यक्तीचे बोलणे, संदेश किंवा वागणे तुम्हाला लगेच उत्तर द्यावेसे वाटेल. पण मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला त्वरित उत्तर देणे आवश्यक नसते. कधीकधी शांत राहणे हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. स्वतःला काही क्षण द्या, परिस्थिती पूर्ण समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. इशारा क्रमांक 2. स्वतःवर शंका घेऊ नका. गेल्या काही दिवसात एखादे काम मनासारखे झाले नसेल किंवा अपेक्षित परिणाम मिळाला नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या क्षमता कमी आहे. प्रत्येक यशामागे अनेक प्रयत्न असतात आणि स्वतःला आठवण करून द्या, मी शिकत आहे, पुढे जात आहे आणि माझ्या गतीने प्रगती करत आहे. सर्वात महत्त्वाचा इशारा क्रमांक 1. आजचा सर्वात मोठा संदेश आहे, स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारा. इतरांचा सल्ला घ्या, अनुभवातून शिका, पण अंतिम निर्णय घेताना स्वतःचा विचार, तुमची परिस्थिती आणि तुमची मूल्ये यांना महत्त्व द्या. महादेवावरील श्रद्धा तुम्हाला मानसिक बळ देऊ शकते, पण तुमच्या आयुष्यातील बदल घडवणारी गोष्ट म्हणजे तुमची कृती. एक छोटा सकारात्मक विचार. मित्रांनो, जीवनात प्रत्येक दिवस नवी परीक्षा घेऊन येत नाही. अनेक दिवस आपल्याला नवी संधीही देतात. त्या संधी ओळखण्यासाठी मन शांत, विचार स्पष्ट आणि कृती सातत्यपूर्ण असणे आवश्यक असते. महादेवांचा संदेश. संयम हा दुर्बलतेचे नव्हे तर खऱ्या सामर्थ्याचे लक्षण आहे. श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि प्रत्येक दिवसापासून काहीतरी नवीन शिका. मित्रांनो, आतापर्यंत आपण 11 महत्त्वाचे इशारे जाणून घेतले. आता वेळ आहे या दिवसातील 3 शुभ संकेत जाणून घेण्याची. लक्षात ठेवा, हे संकेत निश्चित भविष्य सांगत नाहीत. ते पुढील दिवस सकारात्मक दृष्टिकोन, चांगले नियोजन आणि योग्य कृतीने जगण्यासाठी प्रेरणा देतात. शुभ संकेत क्रमांक 3. प्रयत्नांना दिशा मिळू शकते. जर तुम्ही काही काळापासून एखाद्या कामासाठी सातत्याने प्रयत्न करत असाल तर आता त्यात प्रगतीची चिन्हे दिसू शकतात. लहान यशाकडे दुर्लक्ष करू नका. अनेक मोठ्या यशाची सुरुवात अशा छोट्या टप्प्यांपासून होते. शुभ संकेत क्रमांक 2. नात्यामध्ये ऊब वाढू शकते. एखादा जुना गैरसमज शांत संवादातून कमी होण्याची शक्यता असू शकते. कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत मन मोकळा संवाद तुमचे नाते अधिक मजबूत करू शकतो. शुभ संकेत क्रमांक 1. आत्मविश्वास पुन्हा वाढू शकतो. आज एखादी छोटी घटना तुम्हाला तुमच्या क्षमतांची पुन्हा जाणीव करून देऊ शकते. स्वतःवर विश्वास ठेवा. योग्य नियोजन, सातत्य आणि संयम यामुळे पुढील वाटचाल अधिक स्पष्ट होऊ शकते. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन काम शिकण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांचा विश्वास टिकवणे, स्पष्ट व्यवहार आणि योग्य नियोजन यावर भर द्यावा. मोठे निर्णय घेण्यापूर्वी उपलब्ध माहिती पूर्ण समजून घ्या. आर्थिक नियोजन. आज उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखण्यावर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा आणि दीर्घकालीन नियोजनांचा विचार करा. लहान बचतही भविष्यात मोठा आधार ठरू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. नात्यांमध्ये संवाद, आदर आणि विश्वास यांना सर्वाधिक महत्त्व द्या. समोरच्याचे मत शांतपणे ऐका. लहान गैरसमज वाढण्यापूर्वी त्यावर बोलून मार्ग काढा. कुटुंब. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन उपयोगी पडू शकते. कुटुंबासोबत काही शांत क्षण घालवल्यास मानसिक समाधान मिळू शकते. शरीर आणि मन दोन्हीचीही काळजी घ्या. पुरेशी झोप, संतुलित आहार, हलका व्यायाम आणि थोडे ध्यान किंवा प्रार्थना यामुळे दिवस अधिक उत्साही जाऊ शकतो. महादेवांचा प्रेरणादायी संदेश. श्रद्धा तुम्हाला मानसिक बळ देते, पण तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य कर्मच तुमच्या आयुष्यात खरा बदल घडवतात. आजच्या या विशेष राशी भविष्यामध्ये आपण 11 महत्त्वाचे इशारे, 3 शुभ संकेत आणि जीवनातील विविध क्षेत्राबद्दलचे प्रेरणादायी मार्गदर्शन जाणून घेतले. आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग, महादेवांचा विशेष उपाय. आज सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनिटे शांत वातावरणात बसा. महादेवांचे स्मरण करत ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा किंवा आपल्या सोयीप्रमाणे काही मिनिटे जप करा. जपानंतर डोळे मिटून 3 सकारात्मक संकल्प करा. पहिला संकल्प, मी शांत मनाने योग्य निर्णय घेईन. दुसरा संकल्प, मी माझ्या कुटुंबियांशी प्रेमाने आणि आदराने वागेल. तिसरा संकल्प, मी सातत्याने चांगले प्रयत्न करत राहील आणि प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिकेल. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा किंवा एखादे छोटे चांगले कार्य करा. दयेची भावना आणि चांगली कृती मनाला समाधान देतात. आजचा प्रेरणादायी शुभ रंग आहे पांढरा आणि चंदेरी. हे रंग शांतता, स्पष्टता आणि संतुलित विचारांची आठवण करून देतात. तसेच आजचे प्रेरणादायी शुभ अंक आहेत 2 आणि 7. हे अंक केवळ सकारात्मकतेची आठवण म्हणून पहा. कोणताही महत्त्वाचा निर्णय नेहमी वास्तव परिस्थिती, माहिती आणि नियोजन यांच्या आधारावरच घ्या.
तर मित्रांनो, दिवसाचा अंतिम संदेश आहे. जीवनात काही दिवस आपल्याला आव्हाने देतात, तर काही दिवस आपल्याला स्वतःची ताकद दाखवण्याची संधी देतात. जर आज सर्व काही मनासारखे झाले नाही, तरीही निराश होऊ नका. संयम, योग्य विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच प्रगतीचे खरे साथीदार आहेत. महादेवांवरील श्रद्धा तुम्हाला मानसिक बळ देऊ आणि तुमची चांगली कर्मे तुमच्या भविष्याची मजबूत पायाभरणी करू शकतात. महादेवांचा अंतिम संदेश आहे, इतरांशी तुलना करण्यात वेळ घालवू नका. कालच्या सत्तापेक्षा आज अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करा. हाच खरा विजय आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि स्वामी शक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव, ओम नमः शिवाय नक्की लिहा. तुमच्या आयुष्यात सकारात्मकता, शांती आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती सदैव राहो. पुन्हा भेटू एका नव्या राशी भविष्यासह. हर हर महादेव, ओम नमः शिवाय.